तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी चा जो गणित भाग 2 हा विषय आहे. तर त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 5 आहे चौकोन. तर त्या चौकोन प्रकरणातला संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 आपण मागच्या व्हिडिओपासून सुरू केला होता. तर त्याच्यामध्ये आपले 1 ते जे 5 प्रश्न आहेत ते ऑलरेडी झालेले आहेत. तर त्याच्या पुढचे 6, 7, 8, 9 हे जे 4 प्रश्न राहिलेले आहेत महत्त्वाचे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर का तुम्हाला 1 ते 5 हे प्रश्न बघायचे असतील, तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, आधीचे बघू शकता व्हिडिओ. म्हणजे आधीचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये 1 ते 5 प्रश्न आहेत. तसंच सगळे संकीर्ण सराव संच जे आहेत आपले आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह आहेत, तर त्याची सुद्धा प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे. ती प्लेलिस्टमध्ये तरी जा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही. तुम्हाला आधीचे आणि नंतरचे पुढचे जे सगळे आहेत, ते व्हिडिओ मिळून जातील. ओके. तर याच्यामध्ये आपण 9वी गणित भाग 2 प्रकरण 5 चौकोन, त्याच्यात संकीर्ण प्रश्नसंग्रह 5, त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 6 आहे. एक आयत दिलेला आहे आपल्याला PQRS. त्याचे कर्ण परस्परांना कुठल्या बिंदूमध्ये छेदतात? M बिंदूमध्ये छेदतात. जर QMR हा 50 अंश असेल तर MPS याचं माप आपल्याला शोधायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल आधी आपल्याला? तर आकृती काढावी लागेल, म्हणजे आपल्या लक्षात येईल नेमकं आपल्याला काय करायचं आहे. समजा एक आयत काढूया आपण असं. आयत म्हणजे त्याच्यातले प्रत्येक कोण हे काय आहेत? 90 अंश आहेत. असा एखादा आयत काढला. तर त्याचं नाव काय आहे त्या आयताचं? तर PQRS हे त्याचं नाव आहे. आता आयताचे जे कर्ण आहेत, म्हणजे कर्ण कोण येणार सांगा? तर इकडचा कोण येणार? PR. ओके. आणि इकडचा QS. हे परस्परांना कुठल्या बिंदूत छेदतात? M मध्ये छेदतात. त्यात QMR म्हणजे बघा, QMR हे नाव कसं येणार? तर कुठलं नाव आहे त्याच्यात? तर हा बघा, QMR म्हणजे हा कोण येणार इथला. ओके. तर तो किती दिलेला आहे? 50 अंश दिलेला आहे. त्यामुळे इथे आपण लिहूया, इथे किती येणार? 50 अंश. QMR किती येणार? 50 अंश. मग आपल्याला कुठलं माप शोधायचं आहे? तर MPS हा जो कोण आहे इथला, हा किती अंश येणार ते शोधायचं आहे. ओके. म्हणजे थोडक्यात इथला P शोधायचा आहे. ह्याच्यासाठी आपण काय करणार? तर सगळ्यात पहिल्यांदा इथे सुरुवात करताना असं लिहूया उत्तरामध्ये, तो जो चौकोन दिलेला आहे आपल्याला PQRS हा आयत आहे, हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलंय. आयत आहे. आता आयताचे गुणधर्म लिहूया आपण. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. हा गुणधर्म आपल्याला माहिती आहे. सॉरी, दुभागतात म्हणजे काय? तर आयताचे कर्ण म्हणजे इथे असे 2 समान भाग तयार करतात. हे 2 समान भाग, तसं इकडचे 2 समान भाग असं. तर त्याला म्हणायचं दुभागणं. त्याचा अर्थ काय होतो? त्याचा एक अर्थ आपण असा घेऊ शकतो, हा जो PM आहे अर्धा भाग, ओके, इथे बघा हा PM, तो पूर्ण PR काय असणार आहे? निम्मा असणार आहे. ओके, अर्धा भाग असल्यामुळे. त्यामुळे काय म्हणणार आपण? PM बरोबर कसं लिहिणार? पूर्ण PR काय येणार? निम्मा, म्हणजे कर्ण PR निम्मा. व दुसरं एक लिहिलं इकडं SM, हा SM सुद्धा पूर्ण SQ काय असणार आहे? निम्मा. म्हणजे SM बरोबर SQ/2 त्याच्या निम्मा. तर ह्या दोघांना मिळून क्रमांक 1 दिली. हे जे पूर्ण आहे त्या सगळ्याला मिळून आपण काय केलं? क्रमांक 1 दिला. आता आणखीन एक आयताचा गुणधर्म आपण लिहूया. काय लिहूया? तर आयताचे कर्ण एकरूप असतात. आयताचे कर्ण कसे असतात? एकरूप असतात. कोण आहेत कर्ण? त्या कर्णांची नावं कोण? तर PM आणि PR आणि SQ. म्हणून PR हा पहिला कर्ण इथला, हे दोघे PR आणि SQ हे दोघे. तर PR बरोबर काय येणार? SQ. सॉरी, इथे SQ. याला क्रमांक 2 द्या. आता म्हणून 1 व 2 वरून 1 व 2 वरून आपण काय अर्थ काढू शकतो त्याचा? तर इथे बघा, PR बरोबर SQ. उदाहरणासाठी आपण असं घेऊया की समजा इथे PR 10 आहे, तर SQ पण किती येणार? 10 येणार. बरोबर. हा 10, तर हा पण किती येणार? 10. आणि त्या 10च्या निम्मे, म्हणजे आता इथे 10 आहे, हाही 10 आहे आपला. ओके. तर 10च्या निम्मे हे किती येणार सांगा? 5 आणि 5. कारण 2 ने भागल्यावर 10च्या निम्मे किती येणार?
10/2 म्हणजे पीएम आणि एसएम किती येणार? 5 येणार. म्हणजे थोडक्यात जर का हे पीआर आणि एसक्यू समान असतील तर पीएम आणि एसएम सुद्धा काय असणार आहे? त्याच्या निम्मे म्हणजे समान असणार. तर 1 व 2 वरून काय म्हणणार आपण? पीएम बरोबर एसएम. तर इथे लिहूया 1 व 2 वरून पीएम बरोबर एसएम. तर याला क्रमांक 3 द्या. आता त्याच्यावरून पुढे आता त्रिकोण एस एम पी मध्ये येऊया. हा असा आहे बघा त्रिकोण आकृतीमध्ये एस एम पी हा लागणार आहे आपल्याला. एस एम पी मध्ये काय आलेलं आहे? पीएम बरोबर काय आलेलं आहे? एस एम. ओके, असं लिहूया त्रिकोण एस एम पी मध्ये काय आलेलं आहे आपलं? पीएम बरोबर एस एम. त्याला कारण लिहूया 3 वरून. आता ज्याच्या दोन बाजू समान अशा त्रिकोणाला आपण काय म्हणतो? समद्विभुज त्रिकोण. मग त्याचा प्रमेय आपण वापरणार. तिथे लिहायचं समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. तर तो प्रमेय आपल्याला काय सांगतो? जर दोन बाजू समान असतील तर त्याच्या खाली असणारे हे दोन कोण पण काय असतात? एकमेकाला समान असतात. म्हणजे एक अक्षरात लिहूया आपण कोण यस बरोबर कोण पी. ओके, कोण यस बरोबर काय येणार? कोण पी. तर ह्या दोन कोण काय येणार? एकमेकाला समान येणार. मग याला क्रमांक 4 द्या. समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय वापरला. बाजू समान असतील तर त्या समोरासमोरील कोण सुद्धा काय असतात? समान असतात. म्हणून आता त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? म्हणजे कोण पी असं लिहावं हवं तर त्रिकोण यस वरती पण लिहिलं तरी पण परत येतं लिहा एस एम पी मध्ये कोण यस कोण यस अधिक कोण पी अधिक कोण यम या तिघांची बेरीज किती येणार आहे? तर 180 अंश. इथे कारण द्या त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता त्याच्यात यस आणि पी काय आहेत? समान आहेत. तर यसला समजा आपण एक्स घेतला. जस्ट अ मिनिट, त्याच्या आधी बरं ठीक आहे. एस एम पी बरोबर 180. तर इथे वरती एक स्टेप इथे आपल्याला लिहायला पाहिजे कारण ते एक लागणार आहे आपल्याला. तर आता इथे बघा इथला जो कोण आहे इथे आर एम क्यू हा कोण आणि इकडचा तसाच हा कोण. तर हे दोन कसले कोण आहेत? इकडं आणि इकडं या बाजूला. तर ते एक्स मध्ये आहेत म्हणजे परस्पर विरुद्ध कोण आहेत. तर क्यू एम आर आपल्याला दिलेला कोण क्यू एम आर इथे लिहते इथे लिहिलं. तसेच कोण क्यू एम आर बरोबर कोण पी एम एस कोण पी एम एस बरोबर 50 अंश. हे दोन्ही समान का आले? कारण परस्पर विरुद्ध कोण. दोन रेषा अशा एकमेकाला छेदल्या तर इथले कोण काय असतात? परस्पर विरुद्ध कोण समान असतात. तर याला क्रमांक 5 देऊया आपण. हे आधी लिहावरती आणि मग हे लिहा इथे. ओके, म्हणजे ही स्टेप घ्या इथे. कुठली? त्रिकोण एस एम पी मध्ये पी एम एस म्हणजे हा पी एम एस म्हणजे कुठला? हा किती आला यातला? त्रिकोणामध्ये 50 अंश. आता यस आणि पी समान आहेत. ओके, तर यस आणि पी समान असल्यामुळे 4 मध्ये यसच्या ठिकाणी पण काय ठेवूया आपण? पीच ठेवूया. कोण पी अधिक कोण पी आणि यम पी एम एस म्हणजे हा यम किती आला आता त्या स्टेप मध्ये काढला तर यम किती आलेला आहे? 50 अंश बरोबर 180. आता ह्याला कारण काय लिहायचं? तर 4 मध्ये बघा 4 वरून काय केलं आपण? यस आणि पी समान आहेत त्यामुळे यसच्या ऐवजी पण काय लिहिलं? पी लिहिलं. ओके, पी अधिक पी म्हणजे किती येणार? कोण पी अधिक पी केलं तर 2 पी आणि अधिक 50 इकडे येऊन काय होणार? वजा. तसं एक्स अधिक एक्स किती येतं? 2x. तसं कोण पी अधिक कोण पी किती येणार? 2 पी कोण असं येणार. ओके, मग 180 अधिक 50 काय म्हटलं मी? इकडे येऊन वजा होणार. ओके, 180 वजा 50 म्हणजे कोण पी बरोबर 180. त्याच्यामधून जर का 50 वजा झाले म्हणजे किती येणार आहे? 130. आता हा गुणिले तो इकडे येऊन काय होईल? भागिले. हा जो 2 आहे इथे 2 गुणिले तो इकडे येऊन काय होणार? भागिले. म्हणजे कोण पी बरोबर 130 ला 2 ने भागायचं म्हणजे बघा 130 भागिले 2 बेसक्क 12 उरले 1 वरचे 0 10 आणि 2 पंचे 10 म्हणजे 65 अंश. म्हणजे कोण पी बरोबर किती आला? 65 अंश. म्हणजे इथला कोण पी हा जो आहे ह्या त्रिकोणातला हा कोण किती आला? इथला आपला
65. आता आपल्याला विचारलेला कोण कुठला आहे बघा. तर MPS चे माप काढा. मग MPS इथला म्हणजेच आता आपण शोधलेला तो काय आहे? P आहे. हे लक्षात घ्या. MPS. ओके. MPS म्हणजेच हा P आहे. ओके. इथे P हा एक अक्षरात झाला. 3 अक्षरात कसं लिहिणार त्याला? MPS बरोबर 65. म्हणजे हा शोधलेलाच P आपला काय आहे? MPS आहे. तो किती येणार आहे? 65 येणार आहे. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन वगैरे काही तुम्ही कच्चं काम म्हणून करू शकता रफवर. हे राहू दे. बाकी सगळ्या ह्या स्टेप तुमच्या काय आहेत तिथं आल्या पाहिजेत. तर आणि ही एक स्टेप सांगितलेली परस्पर विरुद्ध कोण एक्स मध्ये असणारे कोण, ही एक स्टेप महत्वाची. ओके. तर ते तिथे करा परस्पर विरुद्ध कोण. तर हा झाला आपला पहिला प्रश्न आपण सोडवला. तर त्याचा पुढचा बघूया. तर आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. शेजारील आकृतीमध्ये रेख AB समांतर PQ आणि तेच AB आणि PQ काय आहेत? एकरूप पण आहेत. AC समांतर PR आणि AC एकरूप PR. तर काय सिद्ध करायचं? BC कुणाला समांतर आहे? QR ला आणि BC कुणाला एकरूप आहे? QR ला. हे सिद्ध करायचं. तर अतिशय सोपं आहे. फक्त कुठले चौकोन घ्यायचे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपण हा चौकोन घेऊया. म्हणजे कुठला घेणार आपण? ए किंवा हा असं ABQP हा जो आहे चौकोन, हा पहिल्यांदा आपण घ्यायचा हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा हा घ्यायचा. हे 2 गोष्टी पहिल्यांदा लक्षात ठेवा. तर काय करणार सुरुवातीला? चौकोन जस्ट मिनिट. चौकोन ABQP मध्ये या 2 चौकोनामध्ये जर आपण बघितलं तर AB कुणाला समांतर आहे? AB समांतर PQ व AB एकरूप PQ हे आपल्याला दिलेलं आहे. AB एकरूप PQ. तर पक्ष म्हणा प्रश्नात दिलेला आहे. आता एखाद्या चौकोनामध्ये एक जोडी जी आहे सम्मुख बाजूची ती समांतर पण असेल आणि एकरूप पण असेल. म्हणजे असं दिलेल्या हे सगळीकडे आपल्याला वापरायचं आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. दिलेल्या चौकोनात हे लिहूया आधी आपण प्रमेय लिहू. दिलेल्या चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर व एकरूप असल्यास म्हणजे समांतर पण असेल आणि एकरूप पण असल्यास तो चौकोन कसला असतो? समांतरभुज चौकोन असतो. समांतरभुज चौकोन असतो. तर याच्यातल्या याच्या समांतरभुज चौकोनाची कसोटी तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा. तिथे समांतरभुज चौकोनाची कसोटी काय आहे? कसोटी ती दिलेल्या चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर व तीच जोडी एकरूप असेल तर तो जो चौकोन असतो तो काय असतो? समांतरभुज चौकोन. म्हणजे पहिल्यांदा काय झालं? चौकोन ABQP हा काय झाला? समांतरभुज चौकोन. हे लिहा पूर्ण वाक्यात. समांतरभुज चौकोन आहे. आता समांतरभुज चौकोन जर असेल तर त्याच्या सम्मुख बाजू ह्या आता दिलेल्या ह्या होत्या AB आणि PQ. तर AP कुणाला समांतर येणार? BQ ला. ओके. AP समांतर BQ व AP एकरूप BQ. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू. ओके. तर AP एकरूप BQ दिलं होतं ABPQ त्याच्यावरून आपण काय काढलं? AP एकरूप BQ. ही कसोटी जी वापरलेली आहे ती तुम्हाला लक्षात आली पाहिजे कारण ती परत एकदा आपल्याला वापरायची. तर हे जे आलं तर याला क्रमांक आपण काय म्हणूया? हे जे आपल्याला मिळालं याला क्रमांक एकत्रितपणे याला 2 म्हणूया, याला पहिला 1 वेगवेगळं वापरूया. आता याच्यात बघा परत दुसऱ्यांदा काय करायचं? चौकोन दुसरा घ्यायचा आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं. कुठला घ्यायचा आहे आता? हा घ्यायचा. म्हणजे ACRP किंवा APRC कसंही ACRP असं घेऊया. चौकोन ACRP मध्ये याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? कोण समांतर दिलंय? AC ला समांतर PR
AC समांतर PR व AC एकरूप PR असं आपल्याला दिलंय. प्रश्नात दिल्यामुळे काय म्हणायचं? पक्ष. आता परत तोच प्रमेय जो आता इथे आपण वापरला तो इथे लिहून काढा. काय आहे तो प्रमेय? एक जोडी जर समांतर असेल आणि तीच जोडी जर एकरूप असेल तर तो चौकोन काय असतो? समांतरभुज चौकोन असतो. हे जे वाक्य आहे समांतरभुज चौकोनाची कसोटी, हे परत एकदा काय करा, तुम्ही लिहून काढा. आहे तसं, कारण तेच तिथं वापरायचं आहे. मग आता कोण समांतर येणार याच्यात? तर AC समांतर PR दिलं होतं. मग आता आपण काय घेणार याच्यातून? तर हा घेणार, म्हणजे जर असं हे दाखवूया इथे. तर आपण कोण घेणार त्याच्यातला घेताना? AP समांतर CR, AP समांतर CR आणि तोच AP एकरूप CR असं घेणार. ओके, म्हणून इथे लिहूया. मग असं लिहूया इथे कोण चौकोन, सॉरी त्या कसोटीवरून आधी हे लिहूया. चौकोन ACRP हा काय आहे? समांतरभुज चौकोन आहे. सॉरी, चौकोन आहे. हे इथं लिहायचं समांतरभुज चौकोन आहे. मग समांतरभुज चौकोन असले की कुठल्या बाजू समान घ्यायच्या, म्हणजे समांतर आणि समांतर. कुठल्या सांगितल्या मी? AP ला CR. ओके, इथे घेऊया AP एकरूप CR. जस्ट मिनिट. AP समांतर CR घेऊया पहिल्यांदा. AP समांतर CR व AP एकरूप CR. ओके, तर याला क्रमांक 3 द्या आणि याला क्रमांक 4 द्या. ओके, 3 आणि 4. तर 3 आणि 4 हे झाल्यानंतर इथे 3 आणि 4 हे दिले. आता ह्याच्यात बघितलं आपण तर AP 1 व 3 वरून, आता इथे लिहूया 1 व 3 वरून. थोडंसं महत्वाचं आहे, तर थोडा वेगळा आहे प्रश्न. 1 व 3 वरून, तर तुमचं पूर्ण लक्ष 1 आणि 3 वर असू द्या. 1 मध्ये काय आहे? तर इथे बघा AP समांतर BQ आणि तोच AP कुणाला समांतर आहे? CR ला. म्हणजे AP BQ AP CR दोन्हीकडे AP AP आहे. म्हणजे AP AP समान झाले. तसं BQ आणि CR पण काय होणार? एकमेकाला समांतर. कारण दोघांमध्ये कॉमन नाव कुठलं आहे? AP AP. हे समान नाव आहे. त्यामुळे BQ आणि CR सुद्धा काय असणार? एकमेकाला समांतर असणार. 1 व 3 वरून काय लिहिणार आपण? BQ समांतर CR, BQ समांतर CR. ओके, BQ समांतर CR. आणि इथे तसंच आता इकडे AP एकरूप BQ. इथे बघा AP एकरूप BQ आहे आणि तसंच इथे 4 मध्ये AP एकरूप CR. मग यांच्या पण डाव्या बाजूला कोण आहे? AP AP आहे. ओके, तर असं लिहूया 3 व 4 वरून. 3 व 4 वरून दोन्हीकडे जर AP AP समान असतील तर BQ आणि CR सुद्धा काय असणार? समान असणार. म्हणजे BQ एकरूप CR. ओके, मग आता याला पुढचा नंबर देऊया, म्हणजे याला क्रमांक 5 देऊया आणि याला क्रमांक 6. तर म्हणून चौकोन, हा चौकोन घ्यायचा. चौकोन BCRQ मध्ये BQ समांतर CR व BQ एकरूप काय आला? सॉरी, BQ एकरूप त्याचं चिन्ह, BQ एकरूप CR. ओके, तर हे कशावरून लिहिणार आपण? 5 व बघा 5 आणि 6च आहे तसं लिहून काढले. 5 व 6 वरून. 5 व 6 वरून म्हणजे चौकोन BCQR मध्ये काय आलं? बाजू समांतर पण आल्या आणि त्याच बाजू एकरूप पण आल्या. मग परत हा प्रमेय सगळा इथे लिहून काढायचा. याला एक क्रमांक द्या आणि यावरून 1 वरून 2 वरून असं सुद्धा म्हणू शकता. मग परत हा प्रमेय काय करा? इथे वापरायचा. मग ज्या चौकोनाची जोडी, एक जोडी समांतर असते आणि एकरूप असते, तो चौकोन काय असतो? BCRQ. म्हणून BCRQ हा एकच कसोटी वापरायची आपल्याला. समांतरभुज चौकोन आहे. हा काय आहे? BCRQ हा समांतरभुज चौकोन आहे. आणि मग तो समांतरभुज चौकोन जर असेल तर त्याच्या सम्मुख बाजू काय येणार? एकरूप येणार. म्हणजे बघा BCRQ हा आपला समांतरभुज चौकोन आलेला आहे. ओके, म्हणजे हा BCRQ. ओके, BCRQ हा आपला समांतरभुज चौकोन आलाय. समांतरभुज चौकोन असतील तर BC ला एकरूप कोण येणार? QR. आणि तेच BC ला समांतर कोण येणार? QR. म्हणजे असं लिहूया BC समांतर QR. म्हणून BC समांतर QR व BC
एकरूप क्यू आर. त्याला कारण काय? समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू त्या एकरूप पण असतात आणि समांतर पण असतात. म्हणजे थोडक्यात या प्रमेयामध्ये काय करायचं त्या आकृतीवरून आपण लक्षात ठेवूया. तर याच्यामध्ये पहिल्यांदा बघा हा चौकोन घ्यायचा, कारण प्रमेय जे लक्षात ठेवायचे असतात ते कशावरून? आकृतीवरून. ओके. तर इथे बघा हा चौकोन पहिल्यांदा घ्यायचा. ओके. इथला हा चौकोन पहिल्यांदा घ्यायचा. ओके. हा घेतल्यानंतर दुसरा हा घ्यायचा चौकोन, हा दुसरा. तर ह्या दोन्हीच्या वरून हा चौकोन काय करायचा? समांतरभुज दाखवायचा. सॉरी, हा तिसरा. आणि तो समांतरभुज चौकोन दाखवला की त्याच्या बाजू एकरूप आणि समांतर असं म्हणायचं. तर हे याच्यातलं मेन पार्ट आहे. हे 3 चौकोन जर तुमच्या लक्षात आले तर याची उत्तरं तुम्हाला आपोआप लक्षात राहतील. आता पुढील प्रश्न बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 8 बघूया. प्रश्न क्रमांक 8 मध्ये काय आहे? शेजारील आकृतीमध्ये ABCD हा समलंब चौकोन आहे. AB समांतर DC, P व Q हे अनुक्रमे AD व BC चे मध्यबिंदू आहेत. तर काय सिद्ध करायचं आहे? PQ समांतर AB आणि PQ हा निम्मा आहे AB अधिक DC च्या. तर हे आपल्याला काय करायचं? सिद्ध करायचं. मग हे सिद्ध करत असताना आपण काय करणार नेमकं याच्यामध्ये? तर चौकोन ABCD हा आपल्याला समलंब चौकोन दिलेला आहे. तर त्याच्यात थोडीशी रचना करणार आधी आपण. तर असं इथं लिहा रचना. पक्ष आणि साध्य आपण सिद्धतेमध्ये जिथे जिथे लागतील तिथं सांगूया. पक्ष तरी साध्य काय आपल्याला हे करायचं आहे, हे दिसतंय. आता AQ जोडा किंवा रेख AQ जोडा Q. परत आणखीन काय करायचं आहे? AQ असा सॉरी R पर्यंत, AQ हा बिंदू R पर्यंत असा वाढवा. म्हणजे AQ हा पुढे कुठेपर्यंत वाढवायचा? या R पर्यंत वाढवायचा. असा वाढवा की जेणेकरून E डॅश Q डॅश R हे एकाच रेषेवर असले पाहिजेत आणि इकडं D डॅश C डॅश R म्हणजे DCR सुद्धा हे एकाच रेषेवर आले पाहिजेत. तर हे अशा पद्धतीने रचना करायची. मग आता सिद्धता घेऊया. एवढी सिद्धता हे झालं की सिद्धता येणार. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलं तिथून सुरुवात करूया. AB कुणाला समांतर आहे? AB समांतर आहे DC ला. तर हे प्रश्नात दिलेलं आहे. तर हे घेऊया आपण. AB समांतर DC. AB समांतर DC. आता जर का आपण हा कोण घेतला म्हणजे इकडचा घेऊया EBC म्हणून कोण EBC हा कोण इथला आणि इकडचा कोण BCR म्हणजे हा घेऊया कोण BCR. तर हे दोघे काय येणार? एकरूप येणार. रेषा समांतर असतील तर झेड मध्ये असणारे कोण म्हणजे इथं असणारा B आणि इथे असणारा C. तर हे झेड शेप मध्ये झेड शेप मध्ये असल्यामुळं त्यांना व्युत्क्रम कोण म्हणायचं. हे कोण एकरूप येणार आणि याला कारण काय देणार तुम्ही? व्युत्क्रम कोण असल्यामुळं रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोण काय येतात? एकरूप येतात. ते इथं वापरायचं. आपण ते वापरलं ABC. आता ABC म्हणण्यापेक्षा फक्त काय म्हणूया आपण? त्याचं नाव अशा प्रकारे लिहिलं. ABC ऐवजी कोण EBQ घेऊया एकरूप. इकडचा कोण घ्यायचा? QCR. तर याला क्रमांक 1 द्या. हे आपल्याला लागणार आहे पुढे. आता 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत आपल्याला. तर ही स्टेप लक्षात ठेवा. हा पहिला त्रिकोण आणि हा दुसरा. म्हणजे कसा घेणार? EBQ. तर असं लिहूया त्रिकोण EBQ व दुसरा त्रिकोण बघा ABQ हे घाला आणि RCQ कोण RCQ मध्ये. या दोन त्रिकोणांमध्ये हे कोण एकरूप दाखवताना आत्ताच आपण जोडी घेतली ही कोण EBQ एकरूप कोण QCR. ओके. हे एकरूप घेतले आपण. आता हे एकरूप घेतल्यानंतर याला कारण काय? तर हे 1 वरून आलं. वरती आहे ते 1 मध्ये. तर हे 1 वरून आलं. त्याच्यानंतर इथले 2 कोण म्हणजे हा पर्टिक्युलरली हा इथला. ओके. किंवा काहीतरी वेगळं घ्यायचं. हा Q आणि हा Q. तर परस्पर विरुद्ध कोण आहेत एक्स मध्ये असल्यामुळे. म्हणजे यांना कसले कोण म्हणायचे ह्या दोघांना? तर परस्पर विरुद्ध कोण एक्स मध्ये तयार होणारे असे. तर मग कुठला कोण घेणार? कोण EQB एकरूप. EQB ला एकरूप कोण येणार? CQR. ओके. कोण CQR. त्याला कारण काय देणार तुम्ही? परस्पर विरुद्ध कोण. परस्पर विरुद्ध कोण. आता 2 कोण एकरूप झाले आणि मग
क्यू हा आपल्याला मध्यबिंदू दिला आहे. पी व क्यू हे अनुक्रमे एडी व बीसी चे मध्यबिंदू. आता बीसीचा मध्यबिंदू हा क्यू म्हणजे बी क्यू बरोबर काय असणार सी क्यू. इथं रेख असेल तर मी तिथं नुसतं असं लिहितो बी क्यू एकरूप सी क्यू. तुम्ही रेख लावा दोन्ही बी क्यू आणि सी क्यू एकरूप. तर त्याला कारण काय देणार क्यू मध्यबिंदू मध्यबिंदू किंवा क्यू हा बीसीचा मध्यबिंदू आहे असं पूर्ण वाक्य लिहिलं तरी चालेल. ओके, त्यामुळे हे दोन त्रिकोण काय झाले त्रिकोण ए बी क्यू एकरूप त्रिकोण आर सी क्यू कुठल्या कसोटीनुसार झाले हे तर दोन कोण आहे त्यामुळे दोन कोण आणि त्याच्या मधली बाजू को बा को कसोटीनुसार को बा को कसोटी नुसार कोण एकरूप झाला. तर कोण एकरूप झाल्यानंतर त्याच्या संगत बाजू आपल्याला घ्यायच्या म्हणजे इकडचा ए बी घेतला तर इकडचा कोण देणार ए बी एकरूप ए बी ला एकरूप कोण घेणार आपण इथे सी आर. ओके, तर ते इथं आपण घेऊया ए बी एकरूप सी आर. तर याला क्रमांक 2 द्या. आता दुसरं आणखीन एक घेऊया ए क्यू शेवटचे दोघं. तर इकडचा कोण येणार आर क्यू. ए क्यू एकरूप आर क्यू याला 3 द्या. 3 म्हणा. ओके, ए क्यू एकरूप आर क्यू या दोघांसाठी एकच कारण काय एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. जर त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या संगत बाजू पण काय येतील एकरूप येतील. आता 3 वरून बघा इथे जे आले आपले ए क्यू बरोबर आर क्यू आकृतीमध्ये बघा ए क्यू बरोबर आर क्यू. इथे जर बघितलं तुम्ही ए क्यू ला समांतर कोण आहे आर क्यू म्हणजे क्यू हा त्याचा काय झाला ए आर चा मध्यबिंदू झाला म्हणून क्यू हा ए आर चा मध्यबिंदू आहे ओके, तर याला आपण काय करूया क्यू हा ए आर चा मध्यबिंदू आहे याला क्रमांक 4 देऊया. हे पुढे आपल्याला लागणार आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण एक त्रिकोण घेणार आहोत. इथे त्रिकोण एडीआर मध्ये बिंदू पी व क्यू हे एडी व ए आर चे मध्यबिंदू आहेत. आता पी हा मध्यबिंदू आहे कुठे दिलाय प्रश्नात दिलाय त्यामुळे त्याचं कारण पक्ष आणि क्यू हा मध्यबिंदू आहे ए आर चा. हे कशावरून आलंय 4 वरून पक्ष व 4 वरून. तर क्यू साठी काय कारण आहे 4 वरून. आता हे समजा जोडले आपण तर मग मध्यबिंदू प्रमेय वापरूया आपण. म्हणून मध्यबिंदू प्रमेयावरून पी क्यू कुणाला समांतर येणार पी क्यू समांतर डी आर. कारण मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा समोरच्या बाजूला काय असतो त्याच्या समांतर असतो पी क्यू समांतर डी आर. म्हणजेच काय आपण असं म्हणू शकतो पी क्यू समांतर डीसी. ओके, तर याला काहीतरी पुढचा नंबर द्या 5. तर हे आलं पी क्यू समांतर डीसी याला क्रमांक 5 दिला आपण. आता प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा याच्यात तर ए बी समांतर काय दिलेलं आहे डीसी दिलेला आहे इथे ए बी समांतर डीसी. याचा आता आपल्याला वापर करायचा आहे. मग याचा वापर करताना कसं करणार आपण ए बी समांतर डीसी तर याला क्रमांक 6 देऊया. आता बघा इकडे डीसी हा भाग समान आहे म्हणजे ए बी कुणाला समांतर येणार म्हणून ए बी समांतर पी क्यू. ओके, ए बी समांतर काय येणार पी क्यू येणार. तर हे आपल्याला सिद्ध करायचं होतं त्यातला पहिला भाग झालेला बघा प्रश्नामधला ए बी समांतर पी क्यू किंवा पी क्यू समांतर ए बी. तिथे थोडं असं लिहिलं तरी चालेल म्हणून किंवा लिहितानाच असेल पी क्यू समांतर ए बी. कारण ए बी पी क्यू ला समांतर आहे तर पी क्यू कुणाला समांतर येणार ए बी ला. डायरेक्ट हे लिहा याच्यावरून तर ते फरक पडणार नाही म्हणजे पहिला भाग यातला सिद्ध झाला. आता परत त्रिकोण एडीआर मध्ये ओके एडीआर मध्ये आपण आता मध्यबिंदू प्रमेय बघितला तर समांतर तर असणारच आहे. तसंच मध्यबिंदू प्रमेयानुसार हा पी क्यू जो आहे इथला तो पी क्यू समोरच्या डी आरच्या काय असणार आहे मध्यबिंदू प्रमेयानुसार निम्मा असणार आहे. ओके, तर पी क्यू बरोबर 1/2 काय येणार डी आर. पी क्यू बरोबर 1/2 डी आर. त्याला कारण लिहा मध्यबिंदू प्रमेय. त्याचा पहिला भाग वापरला आपण प्रमेयाचा. दुसरा भाग समांतर पहिला भाग निम्मा असतो समोरील बाजूच्या.
आता डी आर ची फोड आपल्याला कशी करता येईल, तर DC अधिक CR. ओके, DR च्या बाबतीत लिहूया 1/2. DR चे दोन भाग करता येतील, DC अधिक CR किंवा RC. आता 1/2 गुणिले DC आहे तसं लिहा, DC मध्ये काही बदल करू नका, अधिक आता इथे बघा 2 मध्ये सुरुवातीला इथे AB बरोबर काय घेतलं होतं आपण, त्रिकोण एकरूप दाखवल्यानंतर AB एकरूप CR. तर इथला काय करूया, CR काढून त्याची किंमत काय ठेवूया, AB ठेवूया. ओके, आणि जे सिद्ध करायचं होतं आपल्याला PQ बरोबर 1/2. पहिल्यांदा AB आहे सिद्ध करामध्ये आणि नंतर कोण आहे, DC. फक्त AB पहिल्यांदा लिहिला नंतर DC लिहिला. ओके, आणि हेच आपल्याला दुसरा पार्ट यातला सिद्ध करायचा होता, PQ बरोबर 1/2 AB अधिक DC. ओके, तर हे लक्षात ठेवा ही सिद्धता. तर आता आपण प्रश्न क्रमांक जो 9 आहे तो बघूया. 9व्या प्रश्नामध्ये काय म्हटलं बघा, शेजारील आकृतीमध्ये हा जो चौकोन ABCD दिलेला आहे, ABCD, तर या चौकोनाला हा समलंब चौकोन आहे आणि त्याच्यामध्ये AB समांतर आहे CD ला. कारण समलंब चौकोन म्हणजे काय, फक्त एकच जोडी समांतर असते. आता M हा कुणाचा मध्यबिंदू आहे, तर AC चा, आणि N हा कुणाचा मध्यबिंदू आहे, तर N हा आहे DB चा मध्यबिंदू आहे, हे दिलेलं आहे. तर आपल्याला हे सिद्ध करायचं, समजा आपण हे M आणि N जोडले, तर हे MN कुणाला समांतर असणार आहे, AB ला, हे आपल्याला दाखवायचं. मग हे सिद्ध करत असताना सुरुवातीला आपल्याला एक रचना काढावी लागेल, जी मी इथं आकृतीमध्ये बदल करून दाखवलेला आहे. रचना रेख DM, रेख DE असं, DM च्या ऐवजी रेख DE असा काढा की रेख D E कसा काढायचा आहे, तर D', M', E, म्हणजे DME हे एकाच रेषेतून आले पाहिजेत अशा पद्धतीने, आणि इकडे A', B हे एकाच रेषेवर असले पाहिजेत अशा पद्धतीने काय करायचे, रचना करायची. ओके, तर हे काढल्यानंतर DE काढल्यानंतर आपण आता त्याची सिद्धता बघूया. तर सिद्धता लिहित असताना काय करायचं आहे ते आधी तुमच्या लक्षात येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, आपल्याला हे दोन कोण बघा, हा कोण इथला झेड मध्ये, स्टेप महत्वाचे आहेत त्याच्यातल्या, झेड मधला कुठला कोण, तर इथला C हा, आणि इथला E, तर हे कसले आहेत, रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोण आहेत, झेड मध्ये आहेत बघा, व्युत्क्रम कोण, तर ते पहिल्यांदा एकरूप दाखवायचे. ते काम करूया आपण. म्हणजे आता आपल्याला प्रश्नात काय दिलेलं आहे बघा इथे, तर AB कुणाला समांतर दिलेला आहे, DC, म्हणून कोण DCA एकरूप, म्हणजे इथला C, DCA एकरूप कोण CAB हा कोण, CAB. तर कसले कोण आहेत म्हणून सांगितलं, ते झेड शेप मध्ये आहेत, इथला आणि इथला, त्यामुळे त्यांना कसले कोण म्हणायचे, रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोण एकरूप असतात. त्यामुळे थोडक्यात कारण लिहा, व्युत्क्रम कोण. आता हे 3 अक्षरातलं जे नाव आहे ते आपण काय करूया, फक्त 2 अक्षरामध्ये घेऊया. 2 अक्षरामध्ये घेत असताना इथे बघा असं लिहूया त्याचं नाव D. ओके, घेताना कसं घ्यायचं, DCM एवढंच नाव घेऊया, DCM. E च्या ऐवजी कुठेपर्यंत घ्यायचं, फक्त M पर्यंत घ्यायचं, DCM एकरूप, शॉर्ट मध्ये नाव द्यायचं त्याचं. ओके, DCM. आणि दुसरा कोण कुठून स्टार्ट करायचं, MAB, कोण तोच आहे, फक्त त्याला कसल्या फॉर्म मध्ये लिहिलंय, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. थोडंसं नाव त्याचं अलीकडे घेतलं. आता 2 त्रिकोण गृहीत धरायचे, तर त्यासाठी कुठले 2 त्रिकोण गृहीत धरणार, तर त्रिकोण AME पहिला त्रिकोण, म्हणून त्रिकोण AME व दुसरा त्रिकोण CMD. तर हे 2 त्रिकोण घ्यायचे. बघा आकृतीमध्ये परत एकदा सांगतो तुम्हाला कळण्यासाठी इथे. तर बघा पहिला त्रिकोण कुठला घ्यायचा आहे, म्हटलं मी नाव त्याचं AME, म्हणजे हा त्रिकोण इथला, हा त्रिकोण, आणि दुसरा त्रिकोण कुठला घ्यायचा आहे, हा वरचा. हे 2 त्रिकोण घ्यायचे आहेत, म्हणजे हा पहिला आणि हा दुसरा. कारण आकृतीमध्येच तुम्हाला सिद्धता लक्षात ठेवावी लागते, त्यामुळे हे 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे. तर त्याच्यामध्ये आता 1 वरून आपण बघितलं, तर बघा इथला कोण, म्हणजे हा घेतलेला 1 वरून कोण DCM एकरूप कोण MAB. ओके, 1 वरून, कारण 1 मध्ये ते काय दाखवलेले आहेत, एकरूप दाखवलेत, हा इथला. ओके, हा आणि हा.
तर पहिल्या एक कोणांची जोडी एकरूप झाली. आता इथला यम आणि हा यम हे एक्स मध्ये तयार होणारे कोण आहेत, म्हणजे असे इथला आणि इथला. तर त्यांना परस्पर विरुद्ध कोण म्हणायचं, म्हणजे त्याचं नाव कसं लिहायचं? तर इकडे लिहिताना AME म्हणजे कोण AME एकरूप. इकडचा कोण कुठला लिहायचा? AME एकरूप कोणाला लिहायचा? इकडे लिहिताना DMC. तर यांना कारण लिहायचं परस्पर विरुद्ध कोण. कसले कोण म्हणायचं त्याला? परस्पर विरुद्ध कोण. जर असे एक्स मध्ये असतील तर परस्पर विरुद्ध कोण. आता दोन कोण जे आहेत ते आपले झालेले आहेत, दोन कोणांच्या जोड्या. तर आता बघा इथे जो यम आहे तो पूर्ण कर्ण जे AC आहे त्या कर्ण ACचा यम हा काय आहे? मध्यबिंदू आहे. म्हणजे जेवढा AM असणार तेवढाच कोण असणार? CM. तर असं लिहा AM एकरूप CM. AM एकरूप CM. तर याला कारण काय लिहिणार तुम्ही? याचं कारण मी इथे लिहितो. कर्ण ACचा यम मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू म्हणजे त्याचे दोन भाग करतो, म्हणजे एक भाग AM दुसरा भाग CM, हे दोन्ही एकरूप असणार. मध्यबिंदू आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे पक्ष. ओके. तर हे लिहायचे. मग आता दोन त्रिकोण जे दिलेले दोन त्रिकोण आहेत, म्हणजे पहिला त्रिकोण AME एकरूप त्रिकोण, दुसरा CMD. ओके. तर कुठली कसोटी लिहायची? कोण बाजू कोण. दोन कोणांच्या मधली ही बाजू आहे. ओके. कोबाको कसोटी. मग आता ती कसोटी वापरल्यानंतर इथे आपण हे घ्यायचं. समजा इकडचा AM घेतला, इकडचा कोण येणार? CM. सॉरी, इकडचा DM असं घेऊया. जस्ट मिनिट. तर इथे ME इकडचा जर समजा ME घेतला तर इकडचा कोण येणार? DM. ओके. म्हणून ME एकरूप DM किंवा MD. तर काय म्हणायचं? एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. जर त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू सुद्धा काय येतात? एकरूप येतात. त्यामुळे ME ला एकरूप कोण येणार? DM येणार. म्हणजेच थोडक्यात काय म्हणणार? यम हा यम जो बिंदू आहे तो हा डॉटेड काढलाय आपण DE चा. ओके. DE चा काय आहे? मध्यबिंदू आहे. म्हणून यम हा DE चा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे. आता याला काहीतरी क्रमांक देऊया आपण. आधीचे काही दिले असतील? एक दिला, इथं 2 द्या. पुढचा काय असेल तो क्रमांक द्या त्याचा. आता एक त्रिकोण असा घ्यायचा आहे आपण आता DEB. आता कुठला त्रिकोण घ्यायचा आहे? त्रिकोण DEB मध्ये. त्रिकोण DEB मध्ये. तर बघा असा तो त्रिकोण आहे DEB. ओके. वरती D आहे, इथं E आहे आणि इथं B आहे. तर इथे आता वरच्या ह्याच्यात बघितलं आपण तर यम हा कुणाचा मध्यबिंदू आलाय? DE चा. आणि इकडे जो यन आहे आकृतीमध्ये दिलेला तो ऑलरेडी आपल्याला कर्ण DB चा काय आहे? जस्ट मिनिट, वेगळ्या चिन्हाने दाखवूया. एक तर तो मध्यबिंदू आहे. म्हणजे इकडे यम मध्यबिंदू, इकडं यन मध्यबिंदू. म्हणून आपण काय करू शकतो? त्याचा प्रमेय वापरू शकतो. म्हणून यम बिंदू यम व यन हे अनुक्रमे DE व DB चे मध्यबिंदू आहेत. मध्यबिंदू आहेत. मग जर मध्यबिंदू असतील DE आणि EB चे तर मग कुठला प्रमेय वापरणार? मध्यबिंदू. म्हणून मध्यबिंदू प्रमेयावरून तो प्रमेय इथं वापरायचा. मध्यबिंदू प्रमेयावरून. तर तो मध्यबिंदू प्रमेय काय सांगतो? तर हा MN EB ला काय असणार आहे? समांतर असणार आहे. म्हणून MN समांतर EB मध्यबिंदू प्रमेयावर. तर आपल्याला ऍक्च्युली काय विचारलं? तर सिद्ध करा MN समांतर AB. आता MN कुणाला समांतर आलाय? AE ला. AEB हे एकाच रेषेवर आहे. इथं बघा. AE ला समांतर म्हणजेच कुणाला समांतर? AB ला समांतर. म्हणून MN EB च्या ऐवजी फक्त काय म्हणायचं? MN समांतर AB. त्याचं कारण काय? तर कोण कोण एकाच रेषेवर आहेत? AEB. ओके. AEB हे एकाच रेषेवर आहेत. तशीच रचना केलेली आहे.
म्हणजे mn समांतर EB म्हणजेच mn समांतर AB. तर इथं हे प्रकरण पूर्ण होतंय आपलं. सर्व सराव संच आणि संकीर्ण प्रश्नसंग्रहामधले सगळे प्रश्न आपले कव्हर झालेले आहेत. तर कुठलाही जर तुम्हाला बघायचा असेल सराव संच किंवा संकीर्ण प्रश्नसंग्रह आधीचा व्हिडिओ पहिला 1 ते 5 प्रश्नांचा, तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा इथे तुम्हाला एखादा एंड स्क्रीनला सुद्धा दिसून जाईल. तर ते बघा. तिथून तुम्हाला सर्व व्हिडिओ ह्या प्रकरणाचे मिळून जातील. ओके. थँक